नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. स्टेप अप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी मित्रांची मागणी होती की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी प्री एक्झाम आहे तर त्या एक्झामच्या साठी सायन्स विषयाच्या अंतर्गत आम्ही कशाचा अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीची आमची या विषयाच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2024 चा जो प्री एक्झामचा पेपर झाला तर त्याच्यामध्ये विज्ञान विषयाला कशा पद्धतीनं म्हणजे काही पॉइंट्स देण्यात आले होते ते आपण त्या संदर्भातला आम्हाला थोडक्यात एक व्हिडिओ बनवून माहिती सांगा, अशा पद्धतीची एक मागणी विद्यार्थी मित्रांची होती. त्या संदर्भामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे काही विज्ञान विषयाच्या संदर्भातील माहिती आहे, काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास कसा केला पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ आपण इथं बनवून घेऊ. चालेल, तर सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ की विज्ञान विषयाचं नेमकं इम्पॉर्टन्स काय एमपीएससीच्या अंतर्गत. सर्वात जास्त विशेष म्हणजे 20 प्रश्न तुम्हाला या विज्ञानच्या अंतर्गत बघायला भेटतात. सायन्स विषयाचे हायेस्ट जे काही क्वेश्चन्स तुम्ही बघता तर ते विज्ञान विषयाच्या अंतर्गत आणि मोस्टली हे सगळंच्या सगळं बेसिक सायन्स आपल्याला आहे. म्हणजे जे काही विज्ञान आपण बघत असतो तर ते सामान्य विज्ञान आहे. बेसिक सायन्सच्या संदर्भामध्ये 20 क्वेश्चन्स आहेत. आता जर आपण 2024 चा क्वेश्चन पेपर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीला एक वेगळ्या पद्धतीनं माहिती सांगण्यात आली होती. जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त जे वेटेज देण्यात आलं होतं ते बायोला देण्यात आलं होतं. फिजिक्सचे जे काही क्वेश्चन्स होते भौतिकशास्त्राचे त्या प्रश्नांची संख्या आणि केमिस्ट्रीची, तर फिजिक्सला थोडं कमी वेटेज देण्यात आलं होतं. टोटल 5 क्वेश्चन्स इथं विचारण्यात आली होती. जी 7 क्वेश्चन्स आहेत ती केमिस्ट्रीच्या संदर्भात विचारली होती आणि 8 क्वेश्चन्स ही तुम्हाला बायोच्या संदर्भामध्ये देण्यात आली होती. आता जर तुम्ही नीट पाहिलात, आता मागचे त्याच्या अगोदरचे काही पेपर पाहिले तर आपल्याला एकंदरीत समजून जातं की बायोलॉजीला थोडं जास्तीचं वेटेज दिलं जातं विथ द कंपॅरिझन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री असं आपण मानू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला बायोलॉजीचा अभ्यास करणं हे सर्वात महत्वाचं आहे. 2024च्या सोबतच मागच्या काही पेपरला जर आपण नीट अनालिसिस केलं तर ते आपल्याला समजून जातं. आता विज्ञानमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये आपल्याला जो काही महत्वाचा पॉइंट दिसून येतो की नेमकं आम्ही बायोलॉजीच्या मध्ये कशाचा अभ्यास करायचा. ठीक आहे, तर मी म्हणेल अख्ख्या विज्ञानमध्ये जर सगळ्यात महत्वाचा असा एक चॅप्टर कोणता असेल आणि विज्ञानच नाही तर एमपीएससी मध्ये की ज्याच्यावर हमखास क्वेश्चन्स हा येणार अशा पद्धतीने जर विचार केला आपण तर तो चॅप्टर म्हणजे क्लासिफिकेशन. पण मागे 2024 मध्ये तुम्ही पाहिलात तर सेलवर ऑलरेडी क्वेश्चन्स हा विचारण्यात आलेला आहे. पेशींवर, आता पेशींवर सहसा जास्त क्वेश्चन्स हे आयोगाचे पडत नाहीयेत, पण 2024 मध्ये आला होता. सेल थिअरीच्यावर क्वेश्चन्स आलेला आपल्याला माहिती आहे. थोडंसं त्याबद्दल मध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झालेली होती. त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर आहे तो म्हणजे ऊती, ज्याला आपण टिश्यू असं म्हणतो, तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स येताना दिसून जातात. परंतु ऊतींवर तेवढे जास्त क्वेश्चन्स हे आलेले नाहीये. 2000 जर तुम्ही मागच्या राज्यसेवेचं प्रीचं जर अनालिसिस केलं असेल तर 2012 पासून 13 पासून ते आता 2024 पर्यंत जेवढ्या काही राज्यसेवा पूर्वच्या एक्झाम झाल्या त्या सगळ्या एक्झाम मध्ये टिश्यू या चॅप्टरवर फक्त 2 क्वेश्चन्स विचारलेत. तर त्यामुळे एवढं काही महत्वपूर्ण चॅप्टर नाही. आणि जरी टिश्यू आणि सेलवर जरी क्वेश्चन्स आले असले तरीही लक्षात ठेवायचं येणारे क्वेश्चन्स हे वरच्या लेवलचे असतील. एकदम साधारण क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. खूप डीप मध्ये जाऊन या चॅप्टरवर तेवढे क्वेश्चन्स हे विचारले जाणार नाहीयेत. परंतु जर तिसरा चॅप्टर आपण पाहिला तो आहे सजीवांचे वर्गीकरण बायोलॉजीमध्ये. हा चॅप्टर मी म्हणेल अख्ख्या एमपीएससी मध्ये जर एक कन्फर्म चॅप्टर कोणता असेल की ज्याच्यावर हमखास क्वेश्चन्स येणारच आहेत तर तो हा चॅप्टर आहे. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझमवर हा क्वेश्चन्स हा इथं तुम्हाला विचारला जाणारच आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियसची, त्याच्यानंतर जे काही 5 किंगडम मेथड आहे RH विटाकरची, तर यावर तुम्हाला मग ते मोनेरा घ्या, प्रोटिस्टा घ्या किंवा फंगाय घ्या किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट घेऊ शकता तुम्ही. तर ज्या 5 किंगडम मेथडवर आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमवर सुद्धा क्वेश्चन्स हे कंटिन्युअसली येतात. आणि कुठलाही पेपर तुम्ही काढून बघा 2 ते 3 क्वेश्चन्स हे तुम्हाला इथं काय दिसतात या चॅप्टरवर तुम्हाला येताना दिसत असतात. 2 to 3 एवढे तर तुम्हाला तिथं भेटणारच आहेत. सो अख्ख्या एमपीएससी मध्ये हा सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे. त्यामुळे या चॅप्टरला सगळ्यात इम्पॉर्टन्स देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मोस्टली बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि मग क्लासिफिकेशन आणि त्यातल्या त्यात प्लांट क्लासिफिकेशनवर एक क्वेश्चन फिक्स असतो, ॲनिमल क्लासिफिकेशनवर एक क्वेश्चन फिक्स असतो. मग बाकी मोनेरा, प्रोटिस्टा आणि जे फंगाय आहेत त्यांच्यापैकी तिघांपैकी एकावर क्वेश्चन्स हा सहसा येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. सो तुम्हाला काय करायचंय तर हे पूर्ण चॅप्टर व्यवस्थित कव्हर करायचं. हा व्हास्टनेस आहे. विशेष गोष्ट आहे की आयोग या 2 ते 3 प्रश्नांपैकी एखादा क्वेश्चन्स हा खूप साधारण विचारला जातो आणि दुसरे 2 क्वेश्चन्स या चॅप्टरवरचे थोडेसे डीप विचारलेले आहेत. जर मागचे पेपर आपण पाहिले ऍव्हरेजली काढलं तर या पद्धतीनंच इथं क्वेश्चन्स आल्याचे आपल्याला दिसून जातात. त्यामुळे हा चॅप्टर सगळ्यात महत्वाचा आहे. याला व्यवस्थित करण्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. पुढे
मानवी शरीर रचनेच्या संदर्भामध्ये पण आपल्याला इथं एक क्वेश्चन हा फिक्स येताना दिसतो. म्हणजे मोस्टली जर इथं तुम्ही पाहिलात मानवी शरीर रचना, तर त्यामध्ये ज्या डिफरंट ऑफ सिस्टीम्स आहेत, संस्था आहेत, तर त्या संस्थांमध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स हे रेग्युलरली तुम्हाला विचारले जातात. आणि या पूर्णच्या पूर्ण संस्थांपैकी थोडक्यात जे क्वेश्चन्स विचारले जातात ते डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, पचन संस्था जिला आपण म्हणतो, त्याच्यानंतर श्वसन संस्था म्हणजे रेस्पायरेशन मध्ये सुद्धा ते मागचे काही पॅटर्न पाहिलं तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येताना दिसत आहेत ते सगळेच्या सगळे ग्लायकोलिसिस असेल, क्रेब सायकल असेल किंवा ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन्स असेल त्याच्यावर क्वेश्चन्स येताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर उत्सर्जन, याच्यामध्ये किडनीच्या संदर्भातले, किडनी किंवा अदर जे काही एक्सक्रिटरी सिस्टीमच्या संदर्भातले क्वेश्चन्स आहेत तिथं याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आणखी एक महत्वाचं म्हणलं तर रक्ताभिसरण. आता जे रक्ताभिसरण संस्था ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो, तर त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांच्या सोबत मोस्टली क्वेश्चन्स जर तुम्हाला येताना दिसतात तर ते आहे अंतःस्रावी संस्थेवर. अंतःस्रावी संस्था म्हणजे एंडोक्राइन सिस्टीमवर क्वेश्चन्स येताना दिसतात. या सगळ्यांच्यावर 1 ते 2 क्वेश्चन्स हे सहसा विचारले जातात. आता याच्यापेक्षा तुम्ही पाहिलात तर मग नर्वस सिस्टीमवर तेवढे काही क्वेश्चन सहसा आलेले नाहीयेत, कंटिन्युअसली तर येत नाहीत. या 5 सिस्टीम पैकीच एखादा क्वेश्चन हा आयोग सहसा टाकत असतो आपल्याला. किंवा रिप्रोडक्शन वर सुद्धा तेवढं काही महत्वपूर्ण भाग येत नाही. स्केलेटलवर एखाद्या वेळेस क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, पण या 5 सिस्टीम ह्या अतिशय महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला करणं अपेक्षितच आहे. 1 ते 2 क्वेश्चन्स इथं सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघितलं आपण तर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे रोग आणि विकार. रोग आणि विकारावर सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन्स हा डेफिनेटलीच असतो, परंतु याच्यासोबत 1 ते 2 क्वेश्चन्स इथं सुद्धा तुम्हाला आयोगाकडनं वारंवार येताना दिसून जातात. म्हणजे डिसीज अँड डिसऑर्डरवर. आणि मोस्टली येणारे जे क्वेश्चन्स आहेत डिसीज अँड डिसऑर्डरवर ते कुठे विचारले जातात, एकतर त्या रोगाचा रोगजंतू कोणता आहे, म्हणजे कोणता पॅथोजन आहे जो हा डिसीज स्प्रेड करतोय. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हटला रोगजंतूच्या सोबत तर मोड ऑफ इन्फेक्शन कशा पद्धतीनं होतं, कुठं होतं, म्हणजे त्याचा परिणाम कुठं होत असतो त्या डिसीजचा, त्यावरही क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा आयोग विचारू शकतो. त्याच्यानंतर त्याचा प्रसार कसा होत असतो, ठीक आहे, कशा पद्धतीनं स्प्रेड होतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथं आता जो आयोगाचा नवीन पॅटर्न पाहिला तर वॅक्सिनवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी ही थोडीशी जास्तीची वाढते. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे पॅथोजनवर आयोगाकडनं विचारले जात आहेत. ओके, तर लस सुद्धा तुम्हाला इथे विचारली जाते. मग त्यासोबतच जे डायग्नोस्टिक टेस्ट्स आहेत म्हणजे चाचण्या की कोणत्या डिसीजवर कोणती टेस्ट आपल्याला करायची त्याच्यावर पण क्वेश्चन्स येऊ शकतात. 1 ते 2 क्वेश्चन्स जर तुम्हाला येतात तर ते एवढ्याच भागावर येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. त्यामुळे कुठल्याही डिसीजला मग त्याची जी साईन सिम्पटम्स नका काही आवश्यकता नाहीये है ना, तर त्यामुळे तिथं जास्तीचं जायचं नाही. हा खूप अलग टाईपचं एखादं साईन किंवा सिम्पटम्स तुम्हाला दिसत असेल डिसीज मध्ये तर ते तुम्ही कंडक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही लिमिटेड तुमचा अभ्यास इथपर्यंत ठेवू शकता. ओके, तर हा पण एक महत्वाचा भाग आपल्याला या डिसीजच्या संदर्भामध्ये दिसतो. त्याच्यानंतर म्हणजे पोषद्रव्य. पुढचा जर चॅप्टर तुम्ही बायोलॉजीमध्ये पाहिला तर दॅट इज न्यूट्रिएंट्स. पोषद्रव्य ज्याला आपण म्हणतो, तर पोषद्रव्यामध्ये सहसा कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत. राज्यसेवेला सहसा पोषद्रव्यावर आयोग फोकस करत नाही. जर फोकस करायचा असेल तर एखादा क्वेश्चन तुम्हाला फक्त राज्यसेवेला इथं येऊ शकतो, पण राज्यसेवापेक्षा कंबाईनला जास्त फोकस केला जातो पोषद्रव्यांवर. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील तर या संदर्भामध्ये इथं क्वेश्चन्स हा येण्याची चान्सेस आहेत. आला तरी क्वेश्चन्स हा साधारण असणार आहे, खूप डिटेल क्वेश्चन्स इथं हे जात नाहीये. सो पोषद्रव्यावर एखादा क्वेश्चन हा फिक्स करून चालायचा. नंतर जर पाहिलं आपण तर अनुवंशिकतेवर सुद्धा एखादा क्वेश्चन हा येतोच आहे. आता 2024 मध्ये ऑलरेडी अनुवंशिकतेवर क्वेश्चन हा ऑलरेडी तुम्हाला विचारलेला होता. सो इथेही एखादा क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्तीची वाढते. म्हणून आपण मानायचं की अनुवंशिकता हा पण चॅप्टर तेवढाच महत्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटी वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी. आणि बॉटनीच्या साठी तुम्हाला जर बघायचं असेल तर इथं तुम्हाला 1 to 2 क्वेश्चन्स हे फिक्स असतात. एवढे 2 तर फिक्सच असतात, 1 ते 2 तर फिक्सच असतात. आणि मागच्या वेळेस ऑलरेडी तुम्हाला डिसीजवर क्वेश्चन्स विचारलं होतं बॉटनीमध्ये. आणि बॉटनीतही जर तुम्हाला आयोगाला पॅटर्न प्रश्न विचारायचाच असेल तर फोटोसिंथेसिसवर येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते थोडं जास्तीचं. प्रकाश संश्लेषण त्याच्यावर क्वेश्चन्स येतो, किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्ट जे आहेत ते प्लांट्स मधले त्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतो. जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी आहे फोटोसिंथेसिस आणि डिसीज इन प्लांट्स. ते जे 2 पॉइंट्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यासाठी त्या 2 पॉइंट्सला थोडंसं जास्तीचं लक्ष द्यायचं या भागामध्ये. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ऍव्हरेजली पाहिलात तर एवढे क्वेश्चन्स हे तुम्हाला ऑलरेडी दिसून येताना दिसतात आपलं बायोलॉजीच्या अंतर्गत. म्हणजे सेल किंवा टिश्यूवर एखादा क्वेश्चन, या दोघांवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो.
या दोन्ही पण टिश्यूपेक्षा जास्तीत जास्त प्रॉबॅबिलिटी सेलवर जास्त क्वेश्चन्स येण्याची आहे. आणि सेलमध्ये कुठं क्वेश्चन्स येतो तर जे सेलचे आपण मानू का डिस्कव्हरी ऑफ सेलच्या संदर्भात एखादा क्वेश्चन्स येऊ शकतो, जसं मागं रॉबर्ट हुकच्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत, लुवेन हुकवर क्वेश्चन्स आलेले आहेत. यासोबतच जे काही ऑर्गन्स इन द सेल आहेत, डिफरंट ऑफ ऑर्गन्स, त्याच्यावर क्वेश्चन्स येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढते. आणि जर आणखी जास्त क्वेश्चन्स पुढे जाऊन हटके आयोगाला विचारायचं असेल तर आयोग तुम्हाला सेल डिव्हिजनच्यावर क्वेश्चन्स विचारू शकतो, म्हणजे पेशी विभाजनावर क्वेश्चन्स विचारू शकतो. सो आपण म्हणू की हे जे 8 क्वेश्चन्स 8 ते 10च्या दरम्यान जे काही क्वेश्चन्स बायोलॉजीवर विचारले जातात, ऍव्हरेजली विचार केला तर 2024ला तर 8च विचारले होते, तर ते क्वेश्चन्स इथं दिसतात. आणि याच्यात हायेस्ट जे वेटेज आयोग सहसा देतं ते देतं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्सला, म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाला. म्हणून हा पॉइंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला क्लिअरच करायचा आहे. हा व्हास्टनेस जास्त आहे. आता क्लासिफिकेशनवर येणारे क्वेश्चन्स जे, तर समजा आपण 3 क्वेश्चन्स क्लासिफिकेशनवर विचारले असतील तर त्यापैकी एक क्वेश्चन हा इझी कॅटेगरीचा असतो. जसं आता तुम्ही 2024ला पाहिलं असेल तर इझी कॅटेगरीचा क्वेश्चन कोणता होता, रेप्टाईल इन प्लांट कोण आहे असं विचारलं होतं, सॉरी ॲम्फिबियन इन प्लांट कोण आहे असं विचारलं होतं आपल्याला, है ना. तर तसा एक इझी कॅटेगरीचा क्वेश्चन येईल. आणि 2 क्वेश्चन्स हे थोडेसे डीप मध्ये विचारले जातील. जर प्लांटच्या बाबतीत विचारलं तर तुम्हाला सब डिव्हिजन्सवर क्वेश्चन्स येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढते. ऑदर जर प्लांट ॲनिमल्स मध्ये विचारलं तर सब क्लासेसवर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे आता इथून पुढे थोडंसं डेप्थनेस हा आयोगाचा या चॅप्टरवर वाढत चाललेला आहे. व्हास्ट चॅप्टर आहे पण करणं अत्यावश्यक आहे, हायेस्ट वेटेज आहे. तर बायोलॉजीमध्ये आपण जो काही अभ्यास करतो तो एवढ्या भागाचा आपल्याला करण्याची आवश्यकता ही दिसून येते. बायोलॉजीच्या नंतर जर आपण विचार केला फिजिक्सचा, फिजिक्समध्ये सहसा जे क्वेश्चन्स येतात ते कुठून येतात, मी म्हणेल फिजिक्समध्ये तुम्हाला जे काही आता जर आपण 10 क्वेश्चन्स बायोचे पकडले तर 5 आणि 5चं वेटेज फिजिक्स केमिस्ट्रीचा असेल. आता मागच्या वेळेस 2024ला जसं आपण सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं की फिजिक्सवर तुम्हाला 5च क्वेश्चन्स विचारले होते, केमिस्ट्रीवर 7 क्वेश्चन्स होते, 8 क्वेश्चन्स बायोवर होते. पण त्याच्या अगोदरचे जर पॅटर्न पाहिले तर 10 क्वेश्चन्स बायोवर, 5 आणि 5 फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर अशा पद्धतीने येतो. जर आपण आता 5 क्वेश्चन्सला जर आपण फिजिक्सला पकडलं तर मोस्टली हे 5 क्वेश्चन्स कुठून येतात, त्यापैकी पहिला जो क्वेश्चन येतो लाईट, प्रकाश, हा जो चॅप्टर आहे 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरवरून येताना दिसतात. ठीक आहे. मग लाईट मध्ये मोस्टली क्वेश्चन्स कुठून येतात, ज्या काही कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट ऑफ लाईट, मग त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये इंटर किंवा डिस्पर्शन असेल किंवा स्कॅटरिंग असेल, याच्यावर क्वेश्चन्स एखादा येतो, येण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. एखादा क्वेश्चन सहसा इथं असू शकतो. लेन्स किंवा मिरर या दोघांपैकी एकावर क्वेश्चन एक फिक्स असतो. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय पाहायचंय तर बेसिक कन्सेप्ट ऑफ लाईट, तर याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो. लेन्स घ्या किंवा मिरर घ्या, आरसा किंवा ज्याला आपण भिंग म्हणतो, याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो. आणि जर तुम्ही पाहिलात तर एखादा क्वेश्चन हा ह्युमन आईजवर असतो, ह्युमन आयवर, मग त्याच्यामध्ये डिफेक्ट ऑफ आईजवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अदरवाइज स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आयवर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं जर 1 ते 2 प्रश्न आयोगाला जर तुम्हाला लाईटवर काढायचे असतील तर या 3 पैकीच एका पॉइंटवर तुम्हाला आयोग हा क्वेश्चन्स विचारणार आहे. ठीक आहे. तर हे एक भाग आहे. आणि जमलं तर थोडेसे न्यूमरिकल्सवर एखादा क्वेश्चन, जर आता या 3 पैकी एखाद्यावर नकोय, एक्स्ट्रा एखादा पॉइंट पाहिजे असेल तर मग न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, है ना. मग त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला विचारला जाऊ शकतो. अदरवाइज मग जे काही पॉवर ऑफ लेन्स आहे त्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतो, किंवा डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट ऑर द इमेजेस, तर त्याच्यावर क्वेश्चन्स विचारला जातो न्यूमरिकल्सवर. दुसरा चॅप्टर जर तुम्ही पाहिला तर तो महत्वाचा चॅप्टर आहे ध्वनी, साऊंडवर मोस्टली आयोग एक क्वेश्चन तर फिक्सच आहे, पण एखादी वेळेस 1 ते 2 क्वेश्चन्स पण इथंच येतात. हे कंपल्सरी आहे आपल्याला. साऊंडवर मागं तुम्ही सातत्यानं पाहाल, 2024 मध्ये पण ऑलरेडी साऊंडवर क्वेश्चन्स आलेला आहे. तर सातत्याने याच्यावर क्वेश्चन्स येतात या चॅप्टरवर. मग साऊंड चॅप्टरवर मोस्टली क्वेश्चन्स हे तुम्हाला कुठे येतात तर त्याच्यामध्ये जे प्रॉपगेशन ऑफ साऊंडवर क्वेश्चन्स येतोय. मग त्याच्यामध्ये जेव्हा साऊंड प्रॉपगेटेड होतोय ऍट दॅट टाइम, मग ते त्याचे जे काही साऊंडचे वेव्ज आहेत मग ते कोणत्या टाईपचे आहेत, कशा पद्धतीनं ते साऊंड प्रॉपगेटेड होतोय किंवा पुढे जातोय, तर या संदर्भामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. अदरवाइज साऊंडवर जर आयोगाला क्वेश्चन्स म्हणजे प्रॉपगेशन ऑफ साऊंडवर एक क्वेश्चन्स असू शकतो. अदरवाइज जर आयोगाला विचारायचं झालं तर मग आयोग तुम्हाला
पिच ऑफ साऊंड किंवा आपण म्हणू वेलॉसिटी ऑफ साऊंडवर एखादा क्वेश्चन विचारू शकतो. तर ध्वनीची तीव्रता किंवा ध्वनीचा वेग याच्यावर एखादा क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. किंवा आयोगाला पुढे जाऊन जायचं असेल तर आयोग तुम्हाला न्यूमरिकल्स वर सुद्धा एखादा क्वेश्चन विचारू शकतो, प्रॉब्लेमवर एखादा. ते 1 ते 2 प्रश्न तुम्हाला साऊंड मध्ये याच ठिकाणी येणार आहेत. ओके, तिसरा जर भाग तुम्ही पाहिला की असा महत्वाचा चॅप्टर कोणता आहे तर दॅट इज इलेक्ट्रिक करंट, याला आपण म्हणू विद्युत धारा. तर विद्युत धारा हा चॅप्टर सुद्धा याच कॅटेगरी मध्ये तुम्हाला दिसतो. एखादा क्वेश्चन सहसा याच्यावर क्वेश्चन जात नाही विद्युत धारेवर, या दोघांवर 1-2 क्वेश्चन्स येऊ शकतात. विद्युत धारावर एखादा क्वेश्चन तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे हाही चॅप्टर तेवढा तुम्ही कव्हर करायचा. मग बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर रेजिस्टन्स जो आहे इलेक्ट्रिक करंट मधला एक महत्वाचा पॉईंट, त्याच्यावर येऊ शकतो. किंवा जे रेजिस्टन्सचे कनेक्शन्स आहेत मग ते पॅरलल किंवा सिरीज मध्ये, तर त्या पद्धतीवर पण एखादा क्वेश्चन येणं म्हणजे तिथं क्वेश्चन्स येऊ शकतो. अदरवाईज क्वेश्चन्स येतो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यापैकी. तर एवढ्यापैकी कुठल्या तरी एखाद्या भागावर तुम्हाला क्वेश्चन्स येणं अपेक्षित आहे आणि एखादा क्वेश्चन तुम्हाला इलेक्ट्रिक करंटद्वारे हा विचारण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा चॅप्टर आहे उष्णता, ज्याला तुम्ही हीट म्हणता. तर हीट या चॅप्टरवर पण आला तर एखादा क्वेश्चन इथं येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तर म्हणजे 5 क्वेश्चन जर आपण पाहिले फिजिक्सचे जे 5 क्वेश्चन्स आपण बघतोय तर त्यापैकी 4 क्वेश्चन्स 3 ते 4 क्वेश्चन्स तर तुम्हाला या 3-4 चॅप्टर मध्येच येणार आहेत, याच्या बाहेर सहसा जाणारच नाहीये. मग ठीक आहे, तर मग हीटवर एखादा क्वेश्चन, मग हीटमध्ये काय कुठं क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. मग ते हीटमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स या ठिकाणी वाढतो का बाबा जे काही टेम्परेचर मेजरमेंटच्या ज्या पद्धती आहेत, मग केल्विन पद्धत असेल किंवा डिग्री सेंटीग्रेडची पद्धत असेल तिथं येऊ शकतो. अनॉनॉमस बिहेवियर ऑफ वॉटर, ज्याला आपण पाण्याच्या संगत आचरण म्हणतो, तिथं क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. किंवा पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट कशा पद्धतीनं काय होत असते, ट्रान्सफॉर्म होते, तर त्यावर क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे उष्णतेचं वहन, मग त्याच्यामध्ये ते कन्व्हेक्शन असेल, कंडक्शन असेल किंवा रेडिएशनवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. किंवा न्यूमरिकल्स, तर एवढ्यापैकी एका पॉइंटवर इथं क्वेश्चन्स हा येणारच आहे. त्यामुळे आपण असं मानू शकतो की फिजिक्समध्ये हे 4 चॅप्टरवरच तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स येणार आहेत. आणि उर्वरित जर तुम्ही पाहिलात तर मग अदर जे चॅप्टर तुम्हाला दिसतात मग त्याच्यामध्ये प्रेशर, दाब हा चॅप्टर आहे. किंवा पुढे गेलात तर तुम्ही फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्सेसवर, बल किंवा बलाचे प्रकार ज्याला आपण म्हणतो, तिथं क्वेश्चन्स येऊ शकतो. मोशन अँड टाइप्स ऑफ मोशनवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी. पण बाकी सगळ्या चॅप्टरवर हार्डली एखादा क्वेश्चन्स येतो. सो मी म्हणेल की तुम्हाला हे 4 चॅप्टर तर फिजिक्समध्ये कन्फर्म करायचे आणि वरून जर क्वेश्चन्स एखादा बघायचाच झाला तर अदर मग ते टाइप मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन, फोर्स अँड टाइप ऑफ फोर्सेस, प्रेशर, ठीक आहे, मॅग्नेटिझम, इथं एखादा क्वेश्चन्स आणि मॉडर्न फिजिक्सवर पण आला तर एखादा क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तर त्यामुळे आपण म्हणू की हे फिजिक्समध्ये तुम्हाला बाकी जर एका मार्कासाठी तुम्हाला तेवढ्या जास्तीच्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यापेक्षा मी म्हणेल हे 4 चॅप्टर आपले इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावर आपण थोडं जास्तीचा फोकस करण्याची आवश्यकता आहे. ओके, त्याच्यानंतर आता फिजिक्स नंतर आपण बघू केमिस्ट्री. केमिस्ट्रीवर पण आपण सुरुवातीला सांगितलं की मोस्टली 5 ते 7 क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, ऍव्हरेजली पाहिलं तर 5 क्वेश्चन्स, हायेस्ट पाहिलं तर 7 क्वेश्चन्स आतापर्यंत केमिस्ट्रीवर विचारण्यात आलेली आहेत. म्हणजे हे जास्तीचं झालं. केमिस्ट्रीवर जे काही 5 ते 7 क्वेश्चन्स येतात मोस्टली कुठे येतात तर केमिस्ट्रीतला पहिला भाग आहे तो आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर. याच्यावर 1 ते 2 प्रश्न हे येणार आहेतच आहेत. 1 to 2 क्वेश्चन्स हे तुम्हाला कुठे दिसतात, 1 ते 2 क्वेश्चन्स ऍटॉमिक स्ट्रक्चरवर. कमीत कमी एक तर फिक्स असतो आणि जास्तीत जास्त बघितलं तर 2 क्वेश्चन्स याच्यावर येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये डिफरंट थेरीजवर क्वेश्चन्स येऊ शकतात. मग ते तुम्ही डाल्टन्स ॲटॉमिक थेरी घ्या किंवा थॉम्सनची थेरी घ्या, अदरवाईज पुढे गेल्यानंतर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक थेरी किंवा निल्स बोहर ॲटॉमिक थेरी किंवा चॅडविक वगैरे, हेनरी मोसले वगैरे त्यांचं योगदान. 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथे येणार आहे. त्यासाठी हा चॅप्टर व्यवस्थित करून घ्या. ॲटॉमिक स्ट्रक्चर नंतर तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट तुम्हाला करायचं आहे व्यवस्थित. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट एखादा क्वेश्चन तुम्हाला इथे येणारच आहे, फिक्स आहे. 2 येण्याच्या चान्सेस कमी येतं पण 1 क्वेश्चन तुम्हाला इथे येणारच आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. मग त्याच्यात तुम्हाला काय करायचंय, डोबेरानर-ट्रेल लॉ, न्यूलँडचा ऑक्टिव्ज लॉ, पुढे गेल्यानंतर मेंडेलिव्हची पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबल. यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला लक्ष कुठे द्यायचंय, मॉडर्न पिरियडिक टेबलवर हायेस्ट लक्ष द्या. तिथून एखादा क्वेश्चन येणारच आहे.
ओके, तिसरा चॅप्टर आपल्याला ज्याच्यावर आयोग हा केमिस्ट्रीच्या अंतर्गत फोकस करून टाकतो किंवा केमिस्ट्रीच्या अंतर्गत येतो, दॅट इज कंपाऊंड. तर मग याच्यामध्ये कंपाऊंडचे टाइप्स लक्षात ठेवा, कंपाऊंड्स अँड केमिकल रिॲक्शन्स. ऑलरेडी तुम्ही पाहिला असाल 2024 मध्ये रिॲक्शन दिली आहे आणि टाइप्स ओळखा म्हटले रिॲक्शनचे. मग रिॲक्शनचे सगळे टाइप, मग ते कोणते, कॉम्बिनेशन रिॲक्शन असो, डिकम्पोजिशन रिॲक्शन असो, का डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असो, का डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असो, ऑक्सिडेशन असो, रिडक्शन असो, रेडॉक्स असो, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, ऑल टाइप ऑफ रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, सगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स पैकी एखादा क्वेश्चन येऊ शकतो. कंपाऊंड्स मध्ये आयोनिक कंपाऊंड, कोव्हॅलेंट कंपाऊंडवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते, किंवा एखादं कंपाऊंड्स, मग ते कंपाऊंड्स किंवा त्याचा केमिकल फॉर्म्युला सुद्धा विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. एखादा क्वेश्चन्स तुम्हाला इथून येऊ शकतो, या ठिकाणाहून येण्याची प्रोबॅबिलिटी. सो हाही चॅप्टर तुम्हाला तेवढाच व्यवस्थित करायचा आहे. नंतर एखादा क्वेश्चन तुम्हाला ऍसिड अँड बेसवर विचारला जातो, आम्ल आणि आम्लारीवर. ठीक आहे, मग ऍसिड आणि बेसवर जर तुम्ही गेलात तर हे जे क्वेश्चन्स आहेत तेथून एक क्वेश्चन येतो. आता 2024 मध्ये ऑलरेडी ऍसिड बेसवर क्वेश्चन आलेला आहे, एक क्वेश्चन, तर सहसा एक क्वेश्चन इथून तुम्हाला येणारच आहे. ओके, मग ऍसिड बेस, मग त्याचे टाइप्स, ऍसिड बेसच्या रिॲक्शन्स नंतर कशा पद्धतीनं ऍसिडिटी कमी करायची असेल तर कशा काय काय वापरणार. जसं आता जमिनीमध्ये जर ऍसिडिटीचं प्रमाण जास्त झालं ते कमी करण्यासाठी तुम्ही काय वापरणार, पुढीलपैकी असा क्वेश्चन 2024 मध्ये येऊन गेलेलाच आहे. सो ह्या भागावर सुद्धा तुम्हाला तेवढंच जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन तुम्हाला मोस्टली आढळून येतो आणि तो फिक्सच आहे. मी म्हणेल 1 ते 2 क्वेश्चन्स इथं आहेत, ते म्हणजे अलॉईज ज्याला आपण संमिश्रे म्हणतो, किंवा ओअर्स ज्याला आपण काय म्हणतोय धातुके, किंवा मिनरल्स याच्यावर, किंवा जर पुढे गेलात तर ॲलोट्रॉप्सवर, आणि आणखी पुढे गेलात तर आयसोटोप्स, आयसोबार याच्यावर क्वेश्चन्स येतात. एवढ्यापैकी मी म्हणेल 1 ते 2 क्वेश्चन फिक्स आहेत. 1 ते 2 क्वेश्चन्स एवढ्यापैकी येणारच आहेत. आयोगाचा आता मागच्या काही काळापासून पाहिला तर हा एक महत्वाचा पॅटर्न झालाय. तुम्ही कंबाईनची एक्झाम द्या किंवा राज्यसेवा प्रीची एक्झाम द्या, तुम्हाला एक गोष्ट फिक्स आहे की एवढ्यापैकी 1 ते 2 दर वेळेस 1 ते 2 क्वेश्चन्स आलेत. मग त्यांचे केमिकल फॉर्म्युले विचारले चाललेत, किंवा ते एखादा जर अलॉईज असेल तर ते अलॉईज नेमकं बनलंय कशाने यावर क्वेश्चन्स विचारला चाललाय. म्हणून लक्षात ठेवायचं की यावर तुम्हाला जास्तीचं लक्ष द्या. पण महत्वाचं आहे की तुम्हाला इथं चार्ट्स आहेत, आपणही लेक्चरमध्ये घेत असताना मोस्टली चार्ट वाईजच हा पॉईंट कंडक्ट करतो, आणि त्याच्यापैकी सहसा आतापर्यंत क्वेश्चन्स आलेले आहेत. मग त्या ॲलोट्रॉप्स मध्ये सहसा कार्बनचे ॲलोट्रॉप्स जास्त लक्षात ठेवा, कंटिन्युअसली क्वेश्चन्स त्याच्यावर विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ओअर्स फॉर्म्युलेज लक्षात ठेवा ओअर्सचे, आणि अलॉईज म्हटलं की कोणता अलॉईज हा कशाने बनलाय. मागं तुम्ही पाहिलं असेल जर्मन सिल्वर 2 वेळा विचारलेला क्वेश्चन्स आहे है ना. तर त्या पद्धतीनं 1 ते 2 प्रश्न इथे येणारच आहेत. आणि जर याच्यातला शेवटचा जर भाग पाहिला की ज्याच्यावर क्वेश्चन्स नेमका कुठे येऊ शकतो, तर तो क्वेश्चन्स तुम्हाला ॲटॉमिक वेट, मॉलिक्युलर वेट याच्यावर एखादा विचारला तर विचारला, न्यूमरिकल्स विचारण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. ठीक आहे, जसं जर तुम्ही मिक्सचर्स मध्ये बघितलात तर तुम्हाला मोल फ्रॅक्शन्स याच्यावर पण एखादा न्यूमरिकल्स येण्याची प्रोबॅबिलिटी वाढू शकते, ॲटॉमिक वेट वगैरे त्या सगळ्या पॉईंटवर. आणि जर तुम्ही थेरॉटिकली केमिस्ट्रीवर क्वेश्चन्स कुठे येण्याचे चान्सेस आहेत असं म्हटलात तर ते येऊ शकतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर एक क्वेश्चन्स हा फिक्स असतोच. एक पेक्षा सहसा जास्त जात नाही, पण एक क्वेश्चन्स इथं येणारच आहे. म्हणजे जर 5 ते 7 क्वेश्चन्स जर आयोगाला इथं विचारायचे झाले तर आयोग तुम्हाला एवढ्या चॅप्टरवरच क्वेश्चन्स विचारेल. म्हणून मी म्हणेल की केमिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला याच्या बाहेर जाण्याची जास्तीची आवश्यकता नाही. आणि आपणही लेक्चरमध्ये घेत असताना सहसा आणि ज्या जे महत्वाचे आहेत मागचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला ते ऑब्व्हियसली कळूनच चाललंय की क्वेश्चन्स कुठनं येणार आहेत आणि काय नाही ते, आणि त्यानुसार आपण त्यावर जास्तीचा फोकस करतो. आता याच्यात तुम्ही पाहिलं तर ॲटॉमिक स्ट्रक्चरवर येणारा क्वेश्चन्स हा इझी कॅटेगरीचा असतो. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट वरचा क्वेश्चन इझी कॅटेगरीचा आलेला आहे. कंपाऊंड रिॲक्शन इथे इझी कॅटेगरीचा क्वेश्चन येतो. थोडासा अवघड येतो तो ऍसिड बेसवर येणारा क्वेश्चन, कारण न्यूमरिकल्स येऊ शकतात इथं आणि थोडं कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन येऊ शकतो. सो थोडासा हार्डनेस इथं येतो. अलॉईज ऑलरेडी आता हे व्हास्टनेस आहे, कन्फ्युजिंग करणारा पार्ट आहे. ठीक आहे, अलॉईज असेल, ओअर्स असेल किंवा ॲलोट्रॉप्स असेल, कारण एवढ्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं वगैरे, कोणता अलॉईज कोणाचा आहे, कोणतं मिनरल्स कोणाचं आहे लक्षात ठेवणं अवघड जातं. त्यामुळे इथं थोडेसे कन्फ्युजन तुम्हाला वाढू शकतं आणि इथला एखादा भाग हा कन्फ्युजिंग होऊन सिली मिस्टेक करून आपण तो चुकू शकतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर थोडासा हार्ड कॅटेगरीचा क्वेश्चन येतो, पण हे जे इझी कॅटेगरीचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात ते या चॅप्टर मधनं दिसतात. आणि त्यामुळे आपणही जेव्हा लेक्चरमध्ये टीचिंग करतोय ऍट दॅट टाइम जे जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग आता फिजिक्स मध्ये सुद्धा आपण जास्तीचा फोकस या 4 चॅप्टरवर खूप जास्त डिटेल फोकस करतो. आणि त्यामुळे काय होतं की 5 क्वेश्चन जर फिजिक्समध्ये किंवा 5 ते 7 क्वेश्चन जर फिजिक्सवर आले तर त्यापैकी 4 ते 5 क्वेश्चन तर या 4 चॅप्टरवरच आले. मग ऑब्व्हियसली
ऑब्व्हियसली या चॅप्टरला खूप डिटेलमध्ये करण्याची आपल्याला जास्त आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जास्त क्वेश्चन्स पाहायचे असतील तर ते तुम्हाला बायोलॉजीमध्ये दिसतात आणि बायोलॉजीमध्येही मी म्हणेल सगळ्यात जास्तीचा फोकस आपल्याला कुठं करायचा आहे, क्लासिफिकेशनवर, त्याच्यानंतर रोग आणि विकारावर, मानवी शरीर रचनेवर आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला आनुवंशिकतेवर आणि वनस्पतीशास्त्रावर. जर हे 5 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले तर जर समजा 8 ते 10 क्वेश्चन्स बायोवर असतील तर या 5 चॅप्टर मधूनच तुमचे 7 ते 8 क्वेश्चन्स हे व्यवस्थित कव्हर होतात. म्हणजेच आपलं जे टार्गेट आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो 20 पैकी आपण कमीत कमी म्हणजे 15+ तर इझी राहू जर या अँगलनी गेलो तर. आणि आय थिंक किंवा 16 ते 17 हा आपला बेस्ट स्कोर असेल, 15 हा पण आपला चांगला स्कोर असेल. तर अशा पद्धतीने आणि म्हणूनच लेक्चरमध्ये या चॅप्टरला पण जास्तीचा फोकस करतो. आय होप तुम्हाला पण समजलं असेल की आता आपण जी येणारी आगामी एक्झाम आहे राज्यसेवा प्रीची एक्झाम, त्या एक्झाम मध्ये नेमकं सायन्समध्ये आपल्याला कोणत्या चॅप्टरला फोकस करायचा आहे आणि त्यातही कोणकोणते पॉइंट्स हे आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. स्टेप अप अकॅडमीशी कनेक्ट झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुमच्या अभ्यासासाठी. थँक्यू.